नमस्कार, मी विनायक पाचलत आणि थिंकबँकच्या थिंक स्टडीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही वर्ष सातत्यानं थिंकबँक AI बद्दल, मिड करिअर बद्दल बोलत आलेला आहे. पण 2026ची सुरुवात झाल्यापासून या सगळ्याची चर्चा खूप वेगानं वाढली. त्याच्यामध्ये एक कारण अर्थातच क्लॉड कोवर्कचा लॉन्च, त्याच्यानंतर आत्ता या क्षणी सुरू असणारा भारतातला AI इम्पॅक्ट समिट, या सगळ्यामुळं AI हे पुन्हा चर्चेत आलं. या निमित्तानं वेगवेगळे रिपोर्ट्स वाचनात येत आहेत. AI बद्दलची, क्लॉड बद्दलची आपण एक मुलाखत घेतली, त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. त्याचा अभ्यास करताना काही रिपोर्ट्स वाचनात आले, काही लोकांची पॉडकास्ट ऐकण्यात आले. या सगळ्यातनं ओव्हरऑल AI कोणत्या दिशेला जातंय आणि आपलं करिअर जर का AI प्रूफ ठेवायचं असेल तर त्या संदर्भातले काही ट्रेंड्स नजरेसमोर आले, ते तुमच्या पुढे मांडावेत यासाठीचा आजचा व्हिडिओ. यातला पहिला ट्रेंड असा आहे, तो एकदम स्पष्ट आहे की नॉलेज इकॉनॉमीकडून स्किल इकॉनॉमीकडे आपण गेलेलो स्पष्ट दिसतंय. पूर्वी ज्याच्याकडे अधिक माहितीचा साठा त्याला जास्त किंमत होती. नोकरीमध्ये असेल, व्यवसायामध्ये असेल, म्हणही होती की 4 बुकं वाचलेला हा माणूस आहे. पण आता त्याच्या पुढे जाऊन, कारण ChatGPT असेल, जेमिनाय असेल, यांनी नॉलेज अगदीच एका क्लिकवरती आणून दिल्यामुळं आता सगळ्या गोष्टी या स्किलकडे गेलेल्या दिसतात. कोर्सेरानं 2026 सालीचा स्किल रिपोर्ट काढलाय, जॉब स्किल रिपोर्ट. कोर्सेरा दरवर्षी असा रिपोर्ट काढतं. गेली 16 वर्ष ही मूक संस्था, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स देणारी संस्था चालू आहे आणि त्याला पूर्ण जगात मान्यता असती. तर त्याचं टायटलच असं आहे की नव्या AI एरामध्ये स्किल्स हा एकमेव मार्ग आहे की ज्यानं आपलं करिअर घडेल किंवा बिघडेल. त्यामुळे पहिला ट्रेंड दिसतो की नॉलेज इकॉनॉमीची जागा स्किल इकॉनॉमीनं घेतली. आणि मग ते स्किल कोणत्याही क्षेत्रातलं असो. तुम्ही गेल्या महिन्याभरात वेगवेगळे शब्द ऐकले असतील. पॅशन इकॉनॉमी ऐकला असेल, ऑरेंज इकॉनॉमी ऐकला असेल, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारी केअर इकॉनॉमी ऐकली असेल. पण या सगळ्या क्षेत्रात कॉमन काय आहे, तर कोणतंही विशिष्ट स्किल तुमच्याकडे असेल तर त्या स्किलला डिमांड आहे. मग ते अगदी केस कापण्याचा असू दे, स्वयंपाक करण्याचा असू दे, किंवा उत्तम गाडी चालवण्याचा असू दे. अर्बन कंपनी या कंपनीचा जो IPO आला त्यावेळी त्यांचा DRHP पब्लिश झाला आणि त्याच्यातून असं दिसलं की विशिष्ट स्किल्ड वर्कर्सना खूप उत्तम मोबदला गेले काही वर्ष या प्लॅटफॉर्म इकॉनॉमीमुळे मिळतोय. स्क्रीनवरती तुम्ही त्याचे आकडे सुद्धा बघू शकता. त्यामुळं हार्ड स्किल्स असो वा सॉफ्ट स्किल्स असो, पेंटिंग असो, कार्पेंटिंग असो, प्लंबिंग असो, इथं पासून ते कोडिंग मधल्या सुद्धा हार्ड स्किलकडे, त्याच्याविषयी आपण नंतर येऊ, आता डिमांड तयार झाली आहे. आणि तुमच्याकडे जर का स्किल असेल तर तुम्हाला उत्तम पैसे मिळतील असं वेगवेगळे रिपोर्ट सांगतात. असं का बरं? तर जी नॉन स्किल कामं आहेत ती कामं AI रिप्लेस करते. निखिल कामतनी मध्यंतरी एका AI गुरूंची मुलाखत घेतली होती आणि त्यात सुद्धा हीच चर्चा झाली की AI विचार करण्याची जी क्षमता दाखवतं, AI कॉम्प्लेक्स कामाची जी क्षमता दाखवतं, त्याच्यावरती अजून सुद्धा ह्युमन इंटरव्हेन्शन लागतं. पण जी नॉन स्किल रिपिटेटिव्ह कामं आहेत कोणत्याही क्षेत्रातली, तिथं मात्र AI आणि AI बेस्ड रोबोटिक्स यांनी आपले पाय पसरवायला सुरुवात केली आहे आणि ते इतक्या स्वस्तपणे उपलब्ध आहेत की ती कामं मात्र निघून जातात. त्यामुळं आपल्याला कोणती स्किल्स व्यवस्थित येतात हे तपासणं आणि त्या दिशेनं आपलं करिअर डेव्हलप करणं, असं सर्व तज्ज्ञांचा बोलण्याचा सूर दिसतोय. यातला दुसरा एक भाग असा आहे की फक्त हार्ड स्किल नव्हे तर सॉफ्ट स्किल सुद्धा महत्वाची झाली आहे. असं म्हणतात की यू आर हायर्ड फॉर युअर हार्ड स्किल्स बट फायर्ड फॉर सॉफ्ट स्किल्स. एका वेळेला जर का सर्व उमेदवारांना एकसारखीच हार्ड स्किल येत असतील, मग ती कोडिंगची असतील, डेटाची असतील, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची असतील, तर तो कसा वागतो, टीममध्ये कसा वागतो, काम करताना पाट्या टाकतो का मनापासून काम करतो, त्याचं इंटरपर्सनल रिलेशन कसं आहे, त्याच्यामधल्या लिडरशिप स्किल कशा आहेत, अशा सर्व गोष्टींवरती एखादी व्यक्ती या कंपनीत राहील का, या कंपनीत त्याचं प्रमोशन होईल का, का तिला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, हे हळूहळू ठरायला लागले. वेगवेगळे HR फोरम्स आणि सॉफ्ट स्किल रिलेटेड बोलणारी जी लिडरशिप आहे ती याला एम्फसाइज करू लागली की जर का हार्ड स्किल हा लेवल प्लेइंग फील्ड असेल, प्रत्येक जणच ChatGPT, जेमिनी, क्लॉड वापरणार असेल,
तर सॉफ्ट स्किल जो चांगला वापरेल, जो चांगला शिकेल, तो त्याच्या करिअरमध्ये डिफरन्शिएटर ठरेल असं दिसतंय. आणि या स्किल्समध्ये पण आत्ताचा जी AI इम्पॅक्ट समिट आहे त्याच्यामध्ये HCL टेक्नॉलॉजी जी खूप मोठी कंपनी आहे त्याच्या सीईओनी एक फार छान कोट केला, जो जो मुलाखत मी बघत होतो त्यावेळी लक्षात आलं की आपल्याकडं वेगवेगळ्या पद्धतीनं स्किल डेव्हलप केली गेली. उदाहरणार्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर एका मोठ्या कामाचे 10 छोटे तुकडे करायचे आणि ते 10 छोटे तुकडे वेगवेगळी व्यक्ती करेल, त्याच्यातून प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि ग्रोथ होईल, अशा पद्धतीनं गेल्या 200 वर्षाचं डिझाईन होतं. मग त्याच्यामध्ये अगदी गाडी बनवताना चाक कोणीतरी बनवेल, इंजिन कोणीतरी बनवेल, कूलंट कोणीतरी बनवेल, इथपासून ते सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक मोठा प्रोजेक्ट असेल, त्याची रिक्वायरमेंट स्प्लिट होईल आणि मग हजारो SDE1 आणि SDE2 सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह 1 आणि 2 लेवलचे इंजिनियर्स त्यांच्या पुरता कोड लिहितील आणि मग कोणीतरी असेंबल करून एक मोठी गोष्ट घडेल. असं मोठ्याचं छोटं करण्याचं स्किल हे भारतासह जगभरामध्ये गेल्या 200 वर्षात डेव्हलप झालं. AI नंतर मात्र ही सगळी छोटी कामं मशीन करेल, त्रासाची कामं मशीन करेल आणि मोठा विचार करायचं, त्याला ते म्हणतात मॅक्रो स्किल्स आता डेव्हलप करावी लागतील. मग त्याच्यामध्ये इमॅजिनेशन असेल, त्याच्यामध्ये देश पातळीवरचं, जग पातळीवरचं थिंकिंग असेल आणि ते काम करण्यासाठीच माणसं लागतील. सो AI नंतरचं जे रिव्हॉल्युशन आलेलं आहे तिथले स्किलसेटच वेगळे आहेत आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. हे विनीत नायर यांचं स्टेटमेंट मला फार महत्वाचं वाटलं आणि त्या दृष्टीनं कदाचित भारतासह जगाची स्किल इकॉनॉमीची दिशा ठरेल असं दिसतंय. दुसरा महत्वाचा ट्रेंड असा आहे की यातलं सर्वाधिक लागणारं स्किल आहे ते म्हणजे विचार करणं, अर्थात थिंकिंग. ज्या मुलाखतीचा मी उल्लेख केला थिंक बँकवरच्या, त्याच्या एका प्रश्नात मी एक रेफर केलं होतं की कोडिंग इज गॉन बट थिंकिंग इज स्टील ऑन. याचं कारण असं की सर्व क्षेत्रातले सर्व दिग्गज एकाच गोष्टीचा उल्लेख करतायत की थिंकिंग शिका. हे कोर्सेराच्या रिपोर्टमध्ये दिसतं. 9 वेगवेगळ्या सेक्टरमधल्या मल्टीनॅशनल कंपनीतले एम्प्लॉई काय शिकतायत याचा डेटा या रिपोर्टमध्ये दिलाय आणि या जवळपास सर्व ठिकाणी क्रिटिकल थिंकिंग आणि रिलेटेड कोर्सेस हे टॉपला आहे. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, क्रिटिकल थिंकिंग शिकणं हा आता आपल्या सगळ्यांच्या कामाचा भाग झालेला आहे. मध्यंतरी द केनवरच्या एका पॉडकास्टमध्ये अर्णव गुप्ता म्हणून मेटाचे मुख्य इंजिनियर आहेत, त्यांनी फार भारी गोष्ट सांगितली जी कदाचित सगळ्या सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना माहिती आहे की आजही कोणतंही सॉफ्टवेअर डेव्हलप करताना IT मध्ये हे थिंकिंगच महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहे, मग ही रिक्वायरमेंट कशा पद्धतीनं डिझाईन केली पाहिजे, ही डिझाईन करताना ट्रेड ऑफ्स काय आहेत, म्हणजे मी रेल्वेनं पुण्याहून मुंबईला जाऊ का, एक्सप्रेसवेनं पुण्याहून मुंबईला जाऊ का, हेलिकॉप्टरनं पुण्याहून मुंबईला जाऊ, ह्या ट्रेड ऑफ्स मध्ये मग कोणकोणत्या सिस्टीम्स वापरायच्या आहेत, चांगली सिस्टीम, मध्य सिस्टीम आणि त्याचं कॉस्टिंग काय, आणि सगळ्यात शेवटी कोडिंगचा सिंटॅक्स. सो यातला सिंटॅक्स लिहिण्याचा, कोड लिहिण्याचा भाग आता AI करू लागलंय. पण ह्या ज्या पहिल्या 3 गोष्टी आहेत, डिझाईन, इमॅजिनेशन, सिस्टीम थिंकिंग, ट्रेड ऑफ्स, हे मात्र आजही माणसानंच करायचे जॉब आहेत आणि इथं लागणारी गोष्ट ही विचार करणं आहे. त्याच पॉडकास्टमध्ये खूप सिनियर इंजिनियर असणारे नागपूरचे सराफ सर असं सांगतात की आजचा जो प्रिन्सिपल इंजिनियर आहे, जो आता 15 वर्ष अनुभवी आहे, प्रोडक्ट मॅनेजर आहे, हा खरं तर प्रॉम्प्ट इंजिनियर आहे. तो सुद्धा मला हे करून हवं असंच सांगायचा, त्याचं आर्किटेक्चर काढून द्यायचा, त्याचं ब्लॉक डायग्राम करून द्यायचा. पूर्वी त्याच्या खाली काम करणारी माणसं ही माणसं होती. आता कदाचित तो क्लॉडला म्हणेल की हे माझं थिंकिंग, ही माझी ब्लॉक डायग्राम, आता माझं कोडिंग करून दे. याचा अर्थ असा की सर्व प्रकारचा विचार करणं ही आता आधुनिक गरज झाली आहे. कदाचित हे सर्वात महत्वाचं स्किल ठरेल असं या वेगवेगळ्या लोकांचं बोलणं ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर लक्षात येतं. मग याच्यामध्ये अगदी फर्स्ट प्रिन्सिपल्स थिंकिंग आहे, गेम थेअरी आहे, प्रोबॅबिलिटीची थेअरी आहे, सेकंड ऑर्डर थिंकिंग आहे, इमॅजिनेशन स्किल आहेत. सो एकूणातच सर्व प्रकारचं थिंकिंग शिकावं लागणार आहे. आणि खरं तर निदान आपण शाळा कॉलेजमध्ये असताना, मी तरी असताना, असा वेगळा कोर्स नव्हता की जो फक्त विचार करायला शिकवेल. इतर सर्व गोष्टीतून माणूस विचार करायला शिकला, पण येथून पुढं विचार करायला शिकायची
कोर्स आणि विचार करायचं स्किल अंगी बाणवायची गरज वाढत जाईल, हा दुसरा महत्वाचा ट्रेंड दिसतोय. तिसरा मुद्दा असा दिसतो की AI इज न्यू एक्सेल. जसं पूर्वीच्या काळी तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्ही अकाउंटंट असा, तुम्ही सेल्समध्ये असा, तुम्ही अगदी फील्ड जॉब करत असा, पण तुम्हाला जर का एक्सेल येत असेल, त्यातही पिव्होट टेबल येत असेल, तर तुम्हाला त्या त्या संस्थेमध्ये अधिक मान होता, प्रमोशनच्या अधिक संधी होत्या, कारण एक्सेल बाकी सर्व कामं सोपं करायचा. आज या एक्सेलची जागा AI न घेतलीये. तुमच्या जॉबचा आणि कोडिंगचा किंवा तुमच्या व्यवसायाचा आणि टेक्नॉलॉजीचा काहीही संबंध नसेल तरी सुद्धा तुम्हाला AI येत असेल तर तुमचं त्या संस्थेतलं स्थान हे अधिक महत्वाचं ठरेल. आणि मग हे AI येणं म्हणजे काय, तर फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे कोर्सेराच्या रिपोर्टमध्ये की मल्टी मोडल प्रॉम्प्ट्स, म्हणजे AI ला नीट प्रश्न वेगवेगळ्या अँगलनं विचारायची कला, ही जो शिकेल त्याला त्याच्या त्याच्या संस्थेमध्ये अधिक महत्वाचं स्थान आणि मान मिळताना दिसतोय. मल्टीमोडल प्रॉम्प्ट्सचे जे कोर्स आहेत ते घेणाऱ्यांची संख्या कित्येक पटीनं कोर्सेरावरती इयर ऑन इयर वायोवाय वाढताना दिसते, असं त्यांचा डेटा सांगतो. जेन AI चे जे कोर्सेस आहेत, म्हणजे जनरेटिव्ह AI चे जे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये गेल्या वर्षी ते या वर्षी 234% वाढ झाली आहे. म्हणजे गेल्या वर्षी जेन AI चे कोर्स केलेल्यांची संख्या, विशेषतः नॉन IT लोक, आणि या वर्षीची संख्या ही जवळपास तिप्पट चौपट झालेली आहे. याचा अर्थ असा की AI हे आता प्रत्येक क्षेत्रात आलंय आणि ते प्रत्येकाला ऍड ऑन म्हणून शिकावं लागेल. आणि कोणत्या क्षेत्रात अर्थातच AI सर्वाधिक वापरलं जात आहे, तर जेन AI कंटेंट क्रिएशन मध्ये वापरलं जात आहे, ऑरेंज इकॉनॉमीत वापरलं जात आहे, पण त्याच्याहून जास्त किंवा त्याच्या इतकंच पर्सनलाइज्ड AI मध्ये वापरलं जात आहे. मग तुम्ही अगदी कन्झ्युमर सेक्टरमध्ये असाल, तुम्ही एनर्जी सेक्टरमध्ये असाल, पण प्रत्येकाला वैयक्तिक अनुभव देण्यासाठी नॉन टेक्निकल लोक सुद्धा AIचा सातत्यानं वापर करतात. त्यामुळं मल्टीमोडल प्रॉम्प्ट सारखे कोर्सेस, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारखे कोर्सेस, अजूनही एक्सेल सारख्या कोर्सलाही डिमांड आहे बेसिकमध्ये. त्याच्यानंतर AI ऑथॉरिटी बद्दलचे कोर्सेस, इथिकल AI बद्दलचे कोर्सेस, या सगळ्यांना डिमांड वाढली आहे असं कोर्सेराचा रिपोर्ट सांगतो. या रिपोर्टला एवढं महत्व मी का देतो, तर गेली 15 वर्ष सातत्यानं कोर्सेरा शिकवतंय आणि जगातल्या सर्व महत्वाच्या MNCs त्यांच्या एम्प्लॉईच्या अपस्किलिंगसाठी कोर्सेरा वापरत राहतात. त्यांच्या स्वतःचे लर्निंग पोर्टल LMS असतातच. त्यामुळे हा डेटा शक्यतो रिप्रेझेंटेटिव्ह मानला जातो. शेवटचा मुद्दा अर्थातच IT बद्दलचा, की ITत काय दिसतंय. IT बद्दल खूप चर्चा आपण करतो, तर ITत मात्र बेसिक्स प्लस AI असं कॉम्बिनेशन असण्याची गरज दिसतीये. जे ITचे जॉब रोल्स पोस्ट होतात, ज्यासाठी लोक येऊन कोर्स करतात, अपस्किलिंग करतात, तर ITच्या कोणत्याही जॉब रोलमध्ये AI स्किल्स हवीत अशा जॉब डिस्क्रिप्शनची संख्या 2022 ते 2025 या कालावधीत 34 पट झालेली आहे. म्हणजे तुम्ही जे काही काम तुमचं करत असाल, डेटाबेसचं काम करत असाल, तुम्ही बिझनेस अनालिस्ट असाल, तुम्ही कोडर असाल, तुम्ही सोल्युशन आर्किटेक्ट असाल, पण तुम्हाला AI आलंच पाहिजे अशा जॉबची रिक्वायरमेंट आहे, असं आता 34 पट अधिक वेळा सांगितलं जात आहे. पण AI करताना जी मूलभूत तत्व आहेत, जी बेसिक्स ऑफ IT आहेत, ती कुठेही गेलेली दिसत नाहीत. त्याच्यामध्ये जेसन आहे, त्याच्यानंतर SQL आहे, डाटाबेस, हे सगळं ही शिकायलाच लागतंय आणि हे शिकणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. पण अर्थातच जो इम्पॅक्ट जॉबचा दिसतोय हा SD1 SD2 लेवलला दिसतोय, ज्याला एंट्री लेवल सॉफ्टवेअर जॉब्स म्हणतात, की जिथं माणसानं दिलेली रिक्वायरमेंट सिंटॅक्स मध्ये, मशीन लँग्वेज मध्ये, अर्थात कोडिंग मध्ये लिहायचे. पण खूप नव्या जॉब्सच्या संधी सुद्धा येताना दिसत आहेत, विशेषतः सायबर सिक्युरिटी, डेटा क्लिन्झिंग, डेटा मॅनेजमेंट, या सगळ्या सेक्टरमध्ये आलेले जॉब्स आणि म्हणून लोकांनी केलेलं अपस्किलिंग, याचा ट्रेंड अत्यंत वेगानं वाढताना दिसतोय. यातला एक महत्वाचा भाग असा आहे की ह्युमन व्हॅलिडेशन. AI कोड 90% परफेक्ट देतं, पण 10% घोळ होतो, अशा अर्थाची चर्चा IT सेक्टरमध्ये दिसती. आणि म्हणून AI न लिहिलेला पण माणसानं व्हॅलिडेट केलेला असा कोड आता कंपन्यांना हवा आहे. म्हणून AI इनेबल्ड प्रॉडक्ट इंजिनियर, AI इनेबल्ड प्रॉडक्ट मॅनेजर
अशा पद्धतीची एक नवी लेवल मॅनेजमेंटची डेव्हलप होताना दिसते असं वेगवेगळी लोक म्हणतात. त्यामुळं जे स्वतः विशेषतः आय टी सेक्टरमध्ये आहेत त्यांनी एआय स्किल्सवरती कमांड मिळवायला तर हवीच, पण एक्सेल पासून जेएसएन पासून एसक्यूएल पर्यंतचे बेसिक्स न सोडता मग ज्या नवनवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, मग त्याच्यामध्ये न्यूरल नेटवर्क संदर्भातले कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये डेटा सिक्युरिटी आणि मॅनेजमेंट संदर्भातले कोर्सेस आहेत. हे केल्यानं त्यांची करिअर ही न थांबता चांगल्या दिशेनं जाऊ शकते असं दिसतंय. असा एक कायम प्रश्न पडतो की हे सगळं प्रेशर टाकण्याचे काम आहे, एवढं काही नाही. तर याच्याबद्दल सर्व मान्यवर या एआय समिट मधलेही बोलताना दिसले की स्लो होतं हे सगळं, जितकी गती वाटते नोकरी जाण्याची तेवढी असणार नाही, पण नोकऱ्या बदलतायत हे मात्र सगळे मान्य करतायत. आणि टिकायचं असेल तर मात्र माझ्यापर्यंत येणार नाही असं न मानता वेगानं स्वतःला बदलायला हवं. एआय बदलायच्या वेगापेक्षा रिस्किल करायचा वेग ज्याचा जास्त असेल तो ही लढाई जिंकेल असं कोर्सेराचं एक वाक्य आहे. ते वाक्य खरं तर या सगळ्या स्टडीला समअप करायला पुरेसं आहे. तुम्हाला काय वाटतं एआय बद्दल? त्यात कोणते स्किल्स असायला हवेत? कशाला खरी डिमांड आहे मार्केटमध्ये? आम्ही कुठं अभ्यास करायला कमी पडतोय? हे नक्की सांगा. पुन्हा वेगळ्या विषयासह भेटू. आज इथंच थांबूया. धन्यवाद.